जलरंगचित्र मिलिंद मुळीक यांच्याकडे आपण या विषयाची जबाबदारी सोपवलेली आहे. जगप्रसिद्ध चित्रकार म्हणून आपण सगळेच जण त्यांना ओळखतो. त्यांच्या चित्रांचा आस्वाद आपण घेतलेला आहे. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमधनं आणि जगभरातल्या अनेक उत्तम ठिकाणांमध्ये सरांच्या चित्रांना विशेष मागणी असते. मी सरांना विनंती करते, जलरंगचित्र या विषयाची मांडणी आपण करावी. नमस्कार. अनेक मान्यवर इथे आहेत. त्यांना प्रणाम करून किंवा त्यांची माफी मागून मी काहीतरी बरळणार आहे. जलरंग या विषयी फारसं काही बोलण्यासारखं नाही आहे. म्हणजे आजचा जो विषय आहे सांस्कृतिक पुण्याचे मानचित्र वगैरे, जलरंग म्हणजे केवळ एक माध्यम आहे. त्या माध्यमात मी अनेक वर्ष काम केलं म्हणून आज इथे चित्राव यांनी जलरंग हा विषय घेतला आहे. पण हे निमित्त साधून मी एकूणच पुण्यातल्या चित्रकारांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं बोलणं अतिशय विस्कळीत असेल, पण त्याच्यातला एक सुसूत्र धागा मान्यवर तुम्ही लावून घेऊ शकाल असं वाटतंय मला. आता सतीश पाखणीकरांनी आणि त्याच्या आधी झणकरांनी सुद्धा एक पुण्यामध्ये एक आर्ट सेंटर असावं, आर्ट सेंटरच ना, मोठी गॅलरी आणि अनेक कलांचा संगम असणारं एक सेंटर असावं, याच मुद्द्याशी मला यायचं आहे. पण त्याच्या आधी मला जाणवलेले काही आत्तापर्यंतचे विषय आहेत ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो. व्हॅन गॉग या चित्रकाराविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. व्हॅन गॉग हा अतिशय प्रसिद्ध चित्रकार आहे. त्याची चित्र आजकाल अनेक $1,000,000 विकली जातात. पण प्रत्यक्ष जेव्हा व्हॅन गॉग जिवंत होता तेव्हा त्याच्या आयुष्यात त्याचं एकही चित्र विकलं गेलेलं नव्हतं. तो अत्यंत दारिद्र्यात जीवन कंठून लवकरच गेला. तर हे जे व्हॅन गॉगचं दुर्दैव आहे, हे पुढील चित्रकारांच्या वाट्याला येऊ नये असं जर कुणाला वाटत असेल तर सध्या जी व्हॅन गॉगच्या चित्रांची मोठी विक्री होते ते पैसे इतर चित्रकारांच्या चित्रविक्रीसाठी का वापरली जाऊ नयेत? व्हॅन गॉगची चित्र पुन्हा पुन्हा सॉर्थबी आणि अनेक ऑप्शनमधनं विकली जावीत. अनेक म्युझियममधनं या म्युझियममधून त्या म्युझियममध्ये जावं. किंवा अशाच प्रकारे थोडक्यात मला सांगायचं आहे, व्हॅन गॉग हे मी एक मुद्दा घेतलेला आहे की आत्ता सध्या हयात नसलेल्या मृत लोकांच्या चित्रावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात चित्रकलेचा व्यवसाय होतो. हाच पैसा जर जिवंत चित्रकारांकडे वळवता आला तर चांगलं होईल. हे जगभरासाठी मी म्हणून सांगतोय. हा एक मुद्दा आहे. धन्यवाद. आता सांस्कृतिक राजधानी याच्यावरून मला एक चित्रकलेची सांस्कृतिक राजधानी कुठली असं जर डोळ्यासमोर आणलं तर साधारण पॅरिस डोळ्यासमोर येतं. पॅरिसमध्ये एक लूव्र म्युझियम आहे, एक डी ऑर्से म्युझियम आहे. अतिशय सुंदर म्युझियम आहेत दोन्ही. तिथे मोनालिसापासनं इम्प्रेशनिझमपर्यंत सर्व चित्रकलेचा प्रवास तुम्हाला बघायला मिळतो. रेनेसान्सपासनं मॉडर्न आर्टपर्यंत, पिकासोपर्यंत आणि त्यानंतर जाईल. तर ती म्युझियम बघायला अनेक लोक जातात. तर तिथे दोन गोष्टी दृष्टीस पडतात. एक म्हणजे सगळी पॅरिसला जाणारी लोक त्या लुव्रमध्ये जाणार, त्या मोनालिसासमोर गर्दी करणार, ती मोनालिसा बघणार. ज्या लोकांना अधिक थोडी माहिती आहे ते तिथले इम्प्रेशनिस्ट लोकांचे गोगॅन, व्हॅन गॉग, इम्प्रेशनिझम आणि रोदॅन वगैरे यांची स्कल्पचर बघून येणार. काही लोक पिकासोच्या ह्याच्यात जाणार. आता लुव्र आणि डी ऑर्से या दोन म्युझियमच्या परिसरामध्ये एक 50 छोट्या छोट्या आर्ट गॅलरी आहेत जिथे जिवंत माणसांच्या चित्रांची प्रदर्शनं होत असतात. आता यात एक दुर्दैवाचा भाग आणि सुदैवाचा भाग असा आहे की पॅरिसला जाणाऱ्या 100% लोकांपैकी 90% लोक मोनालिसा बघायला जातात, पण या जिवंत चित्रकारांची चित्र बघायला वेळ सुद्धा त्यांच्याकडे नाही आहे. पण उरलेली जी 10% माणसं असतात ती या ठिकाणी जाऊ शकतात. म्हणजे थोडक्यात काय की लुव्र आणि डी ऑर्सेचा स्पिल ओव्हर असतो तो या गॅलरीजना मिळतो आणि इथून थोडीफार चित्रविक्री होऊ शकते. आता हे दोन्ही मुद्दे लक्षात घेऊन पुण्यामध्ये काय करता येईल हे मी प्रॅक्टिकली थोडंसं म्हणतोय की जे आर्ट सेंटरविषयी आपण बोलतोय पुण्यात, जर शासकीय मदत कुठल्याही कलेला म्हणजे राजाश्रय किंवा लोकाश्रय लागतो. चित्रकलेला लोकाश्रय मिळणं जर असं कठीण असतं, त्यामुळे ते राजाश्रयातच अडकली जाते. त्यामुळे शासकीय असेल, धर्मसंस्था असेल किंवा अनेक इंडस्ट्रियलिस्ट श्रीमंत लोकांना जे चित्र विकत घेऊ शकतात त्यांचा आश्रय लागतो. त्यासाठी मग एक गॅलरी लागते. आता त्या गॅलरीकडे जर लोकांचा ओढा आपल्याला ओढायचा असेल की त्या गॅलरीला लोकांनी यावी, चित्र विक्री करावी, तर ह्याला काहीतरी कमर्शियल
सस्टेनेबल अरेंजमेंट करावी लागते. तर आता हे लुव्रचं उदाहरण बघितलं तर एखादं परमनंट म्युझियम जिथे चित्रविक्री होणार नाही, हे म्युझियम हे पुण्याचं मानस्थान म्हणून राहील. आणि त्याचबरोबर एक चालू असलेल्या कॉन्टेम्पररी आर्टिस्टची गॅलरी तिथे झाली तर मग तो स्पिल ओव्हर त्याला मिळू शकतो. त्या लोकांचा आपल्याला ओढा तिथे ओढता येतो. पण या सगळ्या मागे एक काय म्हणायचं, सेल्फ सस्टेनिंग अरेंजमेंट असायला लागते. ही चित्र विक्री होण्यासाठी कुठल्या तरी तज्ज्ञांनी त्याकडे बघावं लागतं. म्हणजे पुण्या मुंबईसारखी बाजारपेठ मुंबई किंवा दिल्लीसारखी बाजारपेठ पुण्यात नाही आहे, हे आपल्याला मान्यच करायला लागेल. पण ती पुण्यामध्ये आणायचं असेल तर हे अशा टाईपचं सेंटर कदाचित उपयोगाला येऊ शकतं. मागे मी दुबईला कुठेतरी एक आर्ट सेंटर पाहिलं होतं, ज्याची पण एक थोडीशी मी कल्पना देतो की त्या आर्ट सेंटरमध्ये 4 हॉल होते. त्या 4 हॉलपैकी 3 हॉलमध्ये चित्रकारांची वर्कशॉप्स होऊ शकायची. ग्रुपनी लोक चित्र काढून आपापला स्टुडिओ म्हणून वापरू शकायची. ते हॉल्स लोकांना तासावरती भाड्याने मिळायचे. आणि मग एक जो मोठा हॉल होता तिथे चित्र प्रदर्शन व्हायचं, तिथे चित्राचं दुकान होतं. असं सगळं एका जागेत एकवटलेलं होतं. त्यामुळे आज एखाद्या माणसाला जरी चित्र प्रदर्शन करायचं म्हटलं तरी गॅलरी उपलब्ध नसते, गॅलरीची भाडी खूप असतात किंवा कमर्शियली ती रन केली जात नाही. तर या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर एक आर्ट सेंटर उभारता येऊ शकेल. कसं येऊ शकेल थोडंफार माझ्या डोळ्यासमोर आहे. कधी जर कोणी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला तर त्याच्यावरती विचार करता येऊ शकेल. बहुतेक हाच मुद्दा माझा मांडून झालेला आहे आणि जलरंगाविषयी मी काही बोललेलो नाही आहे. पण चित्रकारांची व्यथा थोडीफार तुमच्या लक्षात आली असावी. 6 मिनिटं 40 सेकंद माझे संपले. धन्यवाद.